हा क्लास नाहीच आहे, पण ठीक आहे करते. शरीर आणि मन याचं बॅलन्स करते. तर आपलं शरीर मेल फिमेलनी बनलेलं आहे, आपल्याला माहित आहे. कारण आपला उजवा साईड मेलचं काम करतो, डावा साईड फिमेलचं काम करतो. होता जसं शिवशक्ती सिम्बॉल सुद्धा म्हणते, या सिम्बॉलला शिवशक्ती सिम्बॉल म्हणते. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, कारण शिव आणि शक्ती या दोन ऊर्जा बॅलन्स करते, त्या दोन ऊर्जा आपल्यामध्ये आहे. आता बघा, एखादी जर फिमेल असेल तर ती कदाचितच खूप माणसासारखा बिहेवियर करते ना. तिचा बिहेवियर बघितलं का कधी कधी, आओ मैंने डरती किसी से, अशी लढाई करते ती. तिची जी मेल एनर्जी आहे ना खूप ऍक्टिव्ह असते. किंवा एखादा पुरुष बाईसारखा व्यवहार करतो तर त्याची ती फिमेल एनर्जी खूप ऍक्टिव्ह असते. याच मेल फिमेल एनर्जीला बॅलन्स करण्याचं काम हा मर्कबा सिम्बॉल करतो. आता दुसरी गोष्ट, हा सिम्बॉल जर तुम्ही म्हटलं की मी दुसऱ्याचं हिलिंग करून देतो आणि त्याला व्हिज्युअलाइज करायला लावला तर रिझल्ट खूपच छान येतो. आता एक जण आहे नाही, पण मी त्याचं करून दिलेलं होतं. प्राची आहे का? सगळेजण व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा सगळेजण प्लीज. शीतल तांडेकर मॅडम व्हिडिओ ऑन करा. कोण आहे नवीन तर बघू तर दे मला पण. शरीर आणि मनातली आपले 7 चक्र बॅलन्स करते. ज्या उद्देशानं तुम्ही हिलिंग करायला बसाल 21 दिवसासाठी, तो उद्देश पूर्ण होणार आहे. खूप एनर्जी जाणवते. मी खरं सांगून राहिली, मी स्वतः केला अनुभव, म्हणून मी लॉन्च केला कोर्स. एवढी एनर्जी जाणवते, एवढी एनर्जी नाही तर मला द्यायची गरज नसती पडली. शेवटी अनुभवावर कोर्स द्यायला जातो. आपल्याला काय अनुभव आला त्याचा, तेव्हाच तो कोर्स समोर द्यायचा, नाही तर असं कधीही द्यायचा नाही. एवढी फिलिंग होते, एवढी फिलिंग होते ना, असं बॉडी अशी होते. जेव्हा एनर्जी जाणवते ना तेव्हा बॉडी अशी हालते पूर्ण अक्षरशः. ठीक आहे. हा, मृदुला मॅडमचं मी करून दिलं. तर मृदुला मॅडम तुम्हाला एनर्जी जाणवली ती थोडं सांगा, म्हणजे असं कळणार नाही यांना. यांचं मी एक हिलिंग करून दिलं होतं ऑनलाईन, पुण्याला राहता त्या. मी ऑनलाईन हिलिंग करून दिलं होतं त्यांचं. तेव्हा मर्कबा व्हिज्युअलाइज करायला सांगितलं होतं मी त्यांना. मर्कबा व्हिज्युअलाइज केला तेव्हा त्यांना ही एनर्जी खूप जाणवली. हो, जाणवली होती. तुमच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह करण्यासाठी हा मर्कबा सिम्बॉल खूपच पॉवरफुल आहे. आता तुम्ही जर म्हटलं मला माझा ऑरा क्लीन करायचा आहे, तर तो उद्देश घेऊन बसायचं, मला माझा ऑरा क्लीन करायचा आहे आणि व्हिज्युअलाइज करायचं ते सर्कलमध्ये फिरत आहे पूर्ण अँटी क्लॉकवाईज, आणि व्हिज्युअलाइज करायचा पूर्ण नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह होत आहे. ते मी टेक्निक सांगणार आहे तुम्हाला कसं तुमचा ऑरा सुद्धा क्लीन करणार आहे. आता तुम्ही तुमच्यासोबत तुम्हाला जर वाटलं की मला समोरच्याला सुद्धा हिलिंग करायची आहे, तर त्याच मर्कबा सिम्बॉलमध्ये समोरच्याला व्हिज्युअलाइज करून सुद्धा ती एनर्जी फील करता येते. आता समोर मुलं रडत आहे, काही करताय, त्रास देत आहे, तर त्याला 2 शब्द बोलल्यापेक्षा जर व्हिज्युअलाइज केलं त्या सिम्बॉलला, आणि माझा मुलगा शांत झाला, व्हिज्युअलाइज करा, सर्कलमध्ये फिरून राहिला, मुलगा शांत झाला, शांत झाला, शांत झाला, ती एनर्जी त्या व्यक्तीपर्यंत लवकर पोहोचते. कुठल्याही उद्देशाने हिलिंग सुद्धा करता येते. हे हिलिंगसाठी सुद्धा जास्त पॉवरफुल आहे. फक्त व्हिज्युअलायझेशन तुमचं जेवढं सुंदर व्हिज्युअलायझेशन आलं तेवढा सुंदर रिझल्ट समोरच्याला येतो. ठीक आहे. आता बघा, हा कोर्स याच्या लाईफ टाईम ऍक्सेस आहे. एकचदा फी भरायची आहे 555, त्यानंतर लाईफ टाईम ऍक्सेस आहे. याच्यानंतर मी याच्यासोबत एक कोर्स फ्री मध्ये देते, पण तू या बॅचला नाही देत, पुढच्या बॅचला देणार आहे, तेव्हा तुम्ही करून घ्यायचा. तेव्हा मी फी वगैरे काही घेणार नाही तुमची. ठीक आहे. आणि कधीही कोर्स कधीही जेव्हाही हा कोर्स लॉन्च झाला तेव्हा तुम्ही कधीही जॉईन करू शकता, कधीही शक्तिपात करू शकता त्याचा. एकच वेळा शक्तिपात होतो. जसं मी आता तुम्हाला शिकवेल, 2 दिवसचे 2 क्लास आहे. एका दिवशी मर्कबा काय आहे समजून सांगेन, त्याच्या दुसऱ्या दिवशी मर्कबाला मी अटून करून देईन तुम्हाला. ठीक आहे. तर हे अटूनमेंट तुम्ही लाईफ टाईम कधीही करू शकता, आणि तुम्ही जेवढ्या वेळा अटूनमेंट कराल तेवढ्या वेळा ऊर्जा वाढणारच आहे. 100% ना, कमी नाहीच होणार आहे, ऊर्जा वाढतच असतात त्या. तर कधी बी करू शकता, पीडीएफ मिळेल. आता काही याच्याविषयी प्रश्न विचारायचे असेल तर विचारा, कारण 2च दिवसाचा कोर्स आहे, एवढं डिटेलमध्ये मला सांगता येणार नाही आज. आता ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे तो मला पर्सनल मेसेज करा. मी घेतलं मॅडम ऍडमिशन. हो, आले माझ्याकडे. तुम्ही आहे, अजून आहे, प्राची आहे, रिंकू मॅडम आहे, अजून कोण आहे, एक सरोज मॅडम आहे. आता काही प्रश्न असेल तर विचारा, मनात प्रश्न आणत चला. प्रश्न म्हणजे प्रश्न माझ्यासाठी नसतो तो, प्रश्न म्हणजे तुमची ऍक्टिव्हिटी आहे ती. मॅडम, हा, बोला. आपल्या स्वतःमध्ये मेल किंवा फिमेल जास्त ऍक्टिव्ह काय हे कसं ओळखायचं आपण?
तुमची तर फिमेल एनर्जी ऍक्टिव्ह आहे. आता उदाहरण सांगितलं, एखादा पुरुष जर बाईसारखा बिहेवियर करत असेल, तो बोलतो एकदम हळूच, नाजूक बोलतो, जणू वाटते आपल्याला की हा का बरं बाईसारखा बोलतो, त्याची ती फिमेल हो. एनर्जी ऍक्टिव्ह आहे. किंवा एखादी महिला खूप असं बिहेवियर तिचा बघा तांडव करते, ती शिवसारखा, मैं नहीं डरती किसी से, आओ मंद करते ना, तिची जी मेल एनर्जी आहे ती ऍक्टिव्ह आहे. तर ज्या अशी जर कुणामध्ये एनर्जी असली तर त्या एनर्जीला त्या उद्देशाने जर हिलिंग केलं तुम्ही, की माझी फिमेल एनर्जी जी काही आहे ती मला बॅलन्स करायची, तर ती बॅलन्स होईल. मग आता तुम्ही कुठले आहे, फिमेल आहे, तर आपली फिमेल एनर्जी ऍक्टिव्ह होईल असं. बरोबर. आणि हे आपण आपली गलती नाहीये, आपण आपलं घेऊन येतो पास्ट. तुम्ही विश्वास नाही करणार, मेल एनर्जी खूप ऍक्टिव्ह होती माझी आधीपासून, खूपच ऍक्टिव्ह होती. पण मी ते मेडिटेशन बघा, लपवायचा भाग नाहीये, हा एनर्जीचा खेळ आहे, म्हणून मी सांगते मला लपवण्यात काही मजा नाही. पण मी मेडिटेशन ना माझं केलं, ते मी आणली ते जागेवर, कारण मला नाही माहित होतं. मी शेवटी कितीही झालं तरी माझे पास्ट कर्मा घेऊन आली, तुम्ही पण आले तुमचे पास्ट कर्मा घेऊन. मग त्याच्यात लपवण्याचा उद्देशच नाही, कारण आपल्याला माहितच नाही आपल्यासोबत काय घडून राहिलं काय नाही. बरोबर ना? बरोबर आहे. आता बरोबर. कुणाला करायचं आहे ते ऍडमिशन, ते मला सांगा. क्लास उद्यापासून चालू होईल, उद्या नाही सोमवारपासून चालू होईल, 2च दिवसचा आहे. ठीक आहे. 3 वाजता ना? 3 ते 4 नाही, 3 ते 4 रेकी लेवल 1 ची बॅच आहे, 4 ते 5 2च दिवस क्लास आहे. बर. वाटल्यास मला एक्स्ट्रा 1 दिवस प्रश्न उत्तरासाठी तर घेऊन घेईन मी. प्रश्न विचारत चला. जगात झालेला खून एक ऍक्शन होती माइंड मध्ये क्रिएट केलेली, मग तो जगात ऍक्शन घेऊन 1 खून ते करू 2 शकते. घे ना. तर एक ऍक्शन घेऊन समोरचा माणूस लाईफ बदलू शकत नाही का पॉझिटिव्हिटीनं? काय म्हटलं? हो. 1 ते 2 घे म्हटलं. 1 ते 2 नाही घेत. तिकडे दुपारनंतर क्लासचा टाइम बरा आहे, कारण मला सकाळी खूप एक्झर्शन होतं. आज मी रेकी लेवल 1 च्या बॅचला बसली ना, मला एवढी धावपळ झाली की माझ्या तोंडातून शब्द नाही येऊन राहिले ते बाहेर. आणि कुठेतरी क्लास घ्यायला थोडं माइंडला बी तर रिलॅक्स करायला लागते ना. शब्द नाही येऊन राहिले, ते डबल रिपीट होऊन राहिले ते. मग त्यांना म्हटलं मला थोडं 5 मिनिटं द्या, त्याच्यानंतर बोलले मी त्यांच्यासोबत. दुपारचा क्लास मॅडम बरा असतो, एखादा शनिवार सगळ्यांची काम रविवार होतात. भेटतात का? शनिवार रविवार मॅडम हप्ताभर खूप बोलायला लागते, माझी एनर्जी पुरी चालली जाते. 2च दिवस क्लास आहे, जास्त नाहीये. सोमवार मंगळवार. नाही, मला काय अडचण आहे की मॅडम. आता परत पुढच्या आठवड्यात रेग्युलर असणार ना, हो. आणि परत हा एक्स्ट्रा, मग ते बाळाला मॅनेज करायला फार अवघड होतं. 2च दिवसचा क्लास आहे, फक्त 1 दिवस तुम्हाला शिकायचा आहे. नाही शिकले 1 दिवसचा क्लास नाही केला तरी पीडीएफ वाचून तुम्हाला येऊन जाईल किंवा रेकॉर्डिंग पाठवून देईन. पण ज्या दिवशी मी अटुनमेंट करून देईन ना, त्या दिवशी तुम्ही पाहिजे, फक्त अटुनमेंटला. आणि तुम्ही जर म्हणाल मला सकाळी अटुनमेंट करायचं आहे तर मी सकाळी करून द्यायला तयार आहे, तर मग 1च दिवसचा क्लास राहील. तुम्ही ठरवा काय करायचंय, सकाळी करा तर सगळ्यात बेस्ट. किती वाजता? 5 ते 6. म्हणजे हे ना शक्तिपात. हो, आणि 5 नाही, मी 4:30 4:30ला घेईन, कारण लेडीज जुळत नाहीच. 4:30 ते 5:30 असं घेईन, कारण बोलण्यात प्रश्न करण्यात तेवढा थोडा टाइम निघून जातो. दुपारचा क्लास जो घेईन तो मी प्रश्न उत्तरासाठी घेईन. तुम्हाला काय अनुभव आला, तुम्हाला काय कमी वाटली, कसं करायचं, प्रश्न निर्माण होतात, तर ते दुपारचा क्लास मग प्रश्न उत्तरासाठी तयार आहे. मग मैत्री मॅडम मेडिटेशन करतो म्हणून सांगून दिलं सकाळी, मुलं पण झोपून राहतात. आणि नाही झोपले तर 1 चोकोरे टाकायचा, हा झोपलेला आहे ना, कारण शेवटी तर आपण चांगलंच काम करत आहे ना. सोनाजवळ काय म्हणजे मॅडम आपल्याला रात्री घ्यायचं आहे का? 4 वाजता? नाही. नाही नाही, बघा 2 दिवस ऐका माझं, 2 क्लास आहे, 2च क्लास आहे. तिसरा क्लास प्रश्न हो. उत्तरासाठी आहे, म्हणजे 3 क्लास झाले. तर हे पहिला हो. क्लास मी समजून सांगन तुम्हाला काय आहे मरकबा. की- दुसऱ्या हो. क्लासला मी अटून करून देईन, जसं रेकी लेवल 1चा शक्तिपात झाला ना 2चा, तसे शक्तिपात हा, असतो हा. याच्यामध्ये. ठीक आहे, तो अटून हो. करून देईन तो सिम्बॉल. आणि तिसरा क्लास म्हणजे प्रश्न उत्तराचा झाला, तर मग सकाळी जेव्हा आपण अटून करून देईन मी तुम्हाला, तर दुपारी क्लास प्रश्न उत्तरासाठी प्रश्न घेईन. बरोबर. ठीक आहे चालेल. है ना. आता चालेल. 2 दिवस आहे ऍडमिशनसाठी, ज्यांना करायचंय तो मला पर्सनल मेसेज करा, मी त्यांना स्कॅनर आणि हे पाठवते. ऊर्जा खूप जाणवते, मी खरंच सांगते, मी स्वतः केलेलं आहे. जर इन्स्टंट हिलिंग होते याने, खरं म्हणजे. आता मला काहीतरी वाटून राहिलं, मला माझी मन नाहीये ना, तुम्ही मेडिटेशन मध्ये बसांना, व्हिज्युअलाइज करांना, तर तुम्हाला एनर्जेटिक वाटन तुरंत. कोणाला मनाची गरज पडत नाही, एक एनर्जी बॉल टाक मला. ठीक आहे, काही प्रश्न मनामध्ये? मला करायचं आहे चला. मॅडम. काय
मला जॉईन करायचं आहे म्हणलं मर्कबाचा मनीषा क्लासेस. मॅडम आहे ना, मनीषा? तर मी तुम्हाला हो हो मीच आहे मनीषा. हो मी हो, तुम्हाला उद्याला मॅम सेंड करेल कधी मग पैसे. घेणार आहे? डबल बोला, आवाज ब्रेक झाला. किती तारखेला घेणार आहे? सोमवारपासून घेते मॅडम, किती 4 ते तारखेला 5. घेणार आहे? सोमवारपासून घेते, 4 ते 5 एक क्लास होईल. मंगळवारी मी तुम्हाला शक्तिपात करून देईन सकाळी. चालेल? आता शक्तिपात मी दुपारी बी करू शकते, पण तुमच्या याने मी करून देईन सकाळी. आणि मग दुपारचा क्लास थोडा वेळ प्रश्न उत्तरासाठी, अर्ध्या तासासाठी. अर्धा तास म्हणा, 1 तास म्हणा, पण तुम्ही समाधानी होऊन जा. जे काही कोर्स करताना प्रश्न निर्माण करत चला. जेव्हा प्रश्न विचारताना तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. तुम्ही एवढे सारे मॉड्युलिटी आहे याच्यामध्ये, एवढे सारे टेक्निक आहे, तर प्रश्न सहज निर्माण होते आणि तुम्ही लोक प्रश्नच नाही विचारत. मला थोड्या वेळासाठी वाटते मला शिकवता येते की नाही शिकवता येते, त्यांना समजलंच नाही. मलाच वाटते मॅडम मला ना माझा ब्लूटूथ खराब झालाय. मला काही शब्द एक ऐकायला येतो, एक ऐकायला येत नव्हतं. त्यामुळे मला काहीच कळलं नाही. घेऊन या ना आजचा मॅडम. विषय काहीच कळलं नाही. मी व्हिडिओ पाठवते तुम्हाला. ब्लूटूथ अचानकच खराब झालं मॅडम. मी रेकी लेवल 1 च्या याच्यावर व्हिडिओ पाठवून द्या पाठवते. मला. हा, बघून घ्या ना. चालतंय मॅडम. ठीक आहे. काही हो. प्रश्न शीतल मॅडम नवीन दिसून हो, राहिला, मॅडम. तांडेकर मॅडम. रेकीचा क्लास करायला जुळला ना तुम्ही? हा मॅम, पण तुम्ही काय बोलले काय नाही मला काहीच नाही हा, समजलं. ते मी तेच म्हटलं, जे रेकी झालाय ना त्यांना या ऊर्जा खूप चांगल्या जाणवते. ठीक आहे, तुम्ही रेकीचा 5 दिवसाचा क्लास करा. रेकी ज्यांना समजली त्यांना समोरचं जे एनर्जी आहे ना अजून चांगलं जाणवते. आज सोमवारपासून बॅच चालू होत आहे रेकीची. 3 ते 4 बॅच आहे. त्याच्यानंतर मग मी फीज नाही, 5 दिवसाची क्लास फ्री आहे. 5 दिवस ठीक आहे फ्री ना. आहे, त्याच्यानंतर फीज आहे. ती 5 दिवस करून बघू काय. हे असतं का? हे जेवढे स्टुडंट आहे, थांबा स्वातीताई एक मिनिट, हे जेवढे स्टुडंट आहे ना हे सगळे यांचे रेकीचा क्लास झालाय. बाकी अजून बी आहे पण ते जॉईन नाही झाले. त्या सर्वांचं रेकी झालेलं आहे. म्हणून त्यांनी इंटरेस्ट का दाखवला एवढा, कारण रेकीमध्ये जी एनर्जी जाणवते ना त्याच्यापेक्षा जास्त मग अजून दुसरं जे मॉड्युलिटी आपण शिकतो ना त्याच्यात अजून एनर्जी जाणवते. आता बोला. मर्कबामध्ये त्याच्यामध्ये इकडे काय म्हटली, कोण बोला, बोलतंय? डबल विचारा. 2 व्यक्ती बोलत आहे ना, मला आवाजच नाही कळला. बोला ताई तुम्ही. मर्कबामध्ये आपल्याला काय काय करता येईल? मर्कबामध्ये सगळंच हिलिंग करता येते, स्वतःची औरा क्लीन करता येते, 7 चक्रा क्लीन करता येते, नकारात्मक ऊर्जा वाटत असेल ती पण क्लीन करता येते. हा, तुझंच तर उदाहरण जे मी बघा व्हिज्युअलाइज करायला सांगितलं जेव्हा मी हिलिंग केली होती, जी एनर्जी जाणवली होती ना, रिझल्ट जो आला लगेच इन्स्टंट तेच. पण बघा मी सांगते तुम्हाला, मी खूप साऱ्या मॉड्युलिटी शिकली आहे. त्याच्यामध्ये मी जेव्हा समोरच्या व्यक्तीला हिलिंग करून देते ना, मी सगळंच यूज करते, तेव्हा रिझल्ट खूपच येते. ऍक्च्युली सांगते तुम्हाला, हिलिंग करताना 5 सेशन बुक करावं लागते, पण समोरचा व्यक्ती माझ्याजवळ 1 हिलिंग करून समाधानी होऊन जाते. ते तेवढं जेवढं तुम्ही यूज कराल ना, जेवढं मॉड्युलिटी यूज कराल ना समोरच्या व्यक्तीवर हिलिंग करताना, तेवढा रिझल्ट इन्स्टंट येतो. मला 1 टाइम रिझल्ट आला होता. हा, हिचेच हसबंड, हिनं पण केलं. अगं प्राची, तूच तर केलं, तुझ्या हसबंडनी पण मी केलं. पण केलं आणि माझ्या हसबंडनं पण केलं. हिची माझे तर हसबंड body पण असेल. बसले आणि पण केलं. सांगा तुम्ही तुमचा रिझल्ट कसा होता? खूप छान. प्राची लयच हुशार आहे. आज अॅनिव्हर्सरी आहे प्राचीची, सगळेजण थोडं विश करून द्या, कारण सगळे काय असं ना शेवटी ब्लेसिंग सगळ्यांना आवश्यक असते. हॅपी अॅनिव्हर्सरी प्राची ताई. Happy anniversary.